हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज 9 एप्रिल आहे आणि आता आम्ही पहाटे निघालो आहोत अलिबागला जायला आणि इकडे आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलो आहोत. सो आम्ही सकाळी 6 वाजता निघालो होतो आणि 9-9:30 वाजता आम्ही अलिबागला पोहोचलो. हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आम्ही आलो अलिबागला प्री वेडिंग शूट करायला. सो आता मी तयार होते. जसं तुम्ही बघितलं माझ्या मैत्रिणीने मला साडी नेसवली आहे. सो आता मी रेडी होऊ, मग मी तुम्हाला लोकेशन दाखवते आम्ही कुठे कुठे जाणार आहोत आणि शूट करणार आहोत. सो स्टे ट्यून. तर आता आम्ही आमच्या फर्स्ट लोकेशनला आलो आहोत, ते म्हणजे श्री गोठेश्वर मंदिर ढोकवडे. हे खूप सुंदर मंदिर आहे आणि आता आम्ही इकडे शूटिंग करायला सुरुवात केली आहे. माझी फ्रेंड आझादी तिने आमचे बिहाइंड द सीन शूटिंग घेतली आहे. सो हीच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. नॉर्मल जेव्हा ना फोटो पायाची पोझिशन किंवा हा जाऊ द्या आणि तू मागे घ्या आणि पुढचा जरा निघतो खाली खाली स्टार्ट. सुर्वे, कसं वाटतंय तुम्हाला? मला एकदम छान वाटते, हवेशीर आहे. ही माझी आज PR बनली आहे. माझा अवतार आहे, प्लीज डू नॉट शूट. हिने मला साडी नेसवली आहे, मेकअप केला आहे, हेअर स्ट्रेटनिंग केली आहे. ही आता PR कम मेकअप आर्टिस्ट तू बनू शकतेस. तू सिरियसली घ्यायला हवं हे प्रोफेशन. घेते हा. ॲटलिस्ट माझ्यासाठी. हो. मला गरज आहे. आमचं इथे शूट झालं आहे. छान लोकेशन आहे, खूप शांत लोकेशन आहे. तलाव मस्त आहे, माकडं पण आहेत तिकडे. माकडं आहेत, बदकं आहेत, सगळ्या प्रकारचे प्राणी इकडे सुद्धा आहेत. आणि आता आमच्याकडे हे प्राणी पण आहेत. आता आमचं इथे किती तास झालं तरी आपल्याला 1 तास नाही 1 तास शूट केलं ना आपण, असं म्हणायचं मला. 1-1.5 तास शूट केलं असेल आणि फोटोग्राफर खूप स्मार्ट होता, म्हणजे पटापट शूट केलंय व्हिडिओ फोटोज आणि खूप छान आलेत. आणि आमचे आउटफिट्स या लोकेशनला एकदम परफेक्ट मॅच होत आहेत. सो आता आम्ही निघतोय आराम करायला, जेवायला, पण आमची गाडीच बंद पडली आहे. सो आता आम्ही मेकॅनिकचा वेट करतोय. मेकॅनिक आल्यावर आम्ही जाणार. आज माझं प्री वेडिंग शूटिंग होतं आणि एवढे सारे पिंपल्स आले आहेत. तुला पण आलाय? पिंपल्स कॉमन झालेत आजकाल. पण जेव्हा काय दिवस चांगला असतो, शूटिंग करायचं असतं, तेव्हाच असं करेक्ट, तेव्हा ते यायलाच हवे. कुछ डाग अच्छे होते. आणि फिल्टरमध्ये सगळं जाईलच.
आता मेकॅनिक आला आहे खूप वेळानंतर. आणि हा फोटोग्राफर पण गेलेला पाणी आणायला, तो पण किती वेळाने आला आता. आमच्यासोबत ट्रॅजेडी तो व्हायलाच पाहिजे. टुपके को तिनके का सहारा. फोटोग्राफरने हे सगळं आणलं. आता आम्ही हे खातो जेवेपर्यंत. आता आम्ही जेवायला आलो आहोत. भूक लागली. तर आम्ही वेदांत हॉटेलमध्ये थांबलो होतो. या हॉटेलपासून जिकडे आम्हाला शूटिंग करायची होती ते सगळे लोकेशन जवळ होते. या रूमचं भाडं काहीतरी 500-600 होतं. आता आमचं झोपून वगैरे झालं आहे आणि हा आमचा सेकंड लुक आहे. आणि आज आधी माझी परत स्ट्रेटनिंग करत आहे. तिला आम्ही प्रॉपर झोप दिलेली आणि जेवणसुद्धा दिलेलं की ती चांगलं काम करावं. सो आता ती प्रॉपर स्ट्रेटनिंग करणार आहे माझी. खाने के बाद लिखा. हां. शबरी शबरी बघा आता अशी पोज घेणार आहे आणि अडकली. आम्ही आता आलोय की साठी आणि आता ऊन लागते म्हणून स्कार्फ घेतला. अच्छा. छत्री आणायला पाहिजे होतं ना. हां. आम्ही टोटल 3 लुक केले होते. हा शेवटचा लुक आहे आणि आम्ही कपडे बीचवरच टेंटवर चेंज केले होते. फोटोग्राफरने टेंट आणला होता कपडे चेंज करण्यासाठी. सो अशा प्रकारे आम्ही प्री वेडिंग शूट केलं आणि आम्हाला खूप मजा आली. शूटिंग करताना खूप वेगळा एक्सपिरियन्स होता आणि खूपच मजा आली. काय नाही घेतला तो वरती. काय घेतला नको ना मारू. नको मारू.
पोस्ट शूटिंग अवतार. सो गाईज आमचा दिवस संपला आहे. आता आम्ही डिनरला थांबलो आहोत हॉटेलमध्ये. अशा प्रकारे आमची प्री वेडिंग शूटिंग झाली आहे. यस, कैसा लगा आगर? बहुत अच्छा लगा. इसने भी इक्वल मेहनत लिया है हम पे. तो फायनल तुम्हाला व्हिडिओज फोटोज बघायला मिळतील माझ्या इंस्टावर. सो स्टे ट्यून. बाय.